नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही मुक्ताला म्हणते आज हर्षवर्धन सर्वांसमोर त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तो माझा किती रिस्पेक्ट करतो हे सिद्ध करून दाखवणार आहे आणि मी सुद्धा हे नाव अगदी आनंदाने मिळवणार आहे. मिसेस अधिकारी. सावनी खूप खुश असते आणि मुक्ताला म्हणते एक मिनिट मुक्ता, तू ही साधी साडी नेसणार आहेस का? नो 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 वे, एक सेकंड. असं बोलत सावनी ही मुक्तासाठी साडी घेऊन येण्यासाठी जाते तर मुक्ता म्हणते बापरे, ही सावनी किती खुश आहे. किती वर्ष आपण अधिकारी व्हावं यासाठी वाट पाहत होती. आज तिला मिसेस अधिकारी होणार यासाठी तिला आनंद होत आहे. परंतु आज काय होणार आहे, तिच्या आयुष्यात नक्की काय होणार आहे, मला खरंच भीती वाटत आहे. स्वामी, तिला ताकद द्या. जे काही घडेल ते सहन करण्याची ताकद द्या तिला. तेवढ्यातच सावनी ही मुक्ताजवळ येते आणि मुक्ताला म्हणते मुक्ता ही साडी. तर मुक्ता म्हणते नाही सावनी. तर सावनी म्हणते आता तर काहीच बोलायचं नाही. ही बघ, ही साडी मी तुझ्यासाठी आणली आहे आणि कालच तर आपली फ्रेंडशिप झाली ना, मग आता तू काहीच बोलू नकोस. आणि हो, ही साडी तुझ्या स्टाईलची आहे, अगदी काकूबाई स्टाईल. म्हणजे तुला काटापदर साडी आवडते ना, मग मी तुझ्यासाठी काटापदरच साडी आणली आहे. प्लीज ही साडी घे. मुक्ता म्हणते ठीक आहे. तर मुक्ता ही सावनीला म्हणते मी पटकन आवरून घेते आणि पुढे जाते. तुम्ही छान तयार व्हा, छान हेअरस्टाईल करा, छान दागिने घाला आणि हो, तुम्ही तुमचा मूड फ्रेश ठेवा आणि लवकरच या. तर सावनी म्हणते की हो मी येते. तर मुक्ता म्हणते हो मी निघते हा. असं म्हणत मुक्ता ही तिथून निघून जाते. तर सावनी त्यानंतर आपल्या मेकअप आर्टिस्टला म्हणते की आता तुम्ही काही बघतच राहणार आहात का? आता नक्की हेअरस्टाईल कोणती करणार आहात ती मला दाखवणार आहात की नाही? लवकर लवकर आवरा, आपल्याला जायचं आहे, निघायचं आहे. उगाच उशीर नको व्हायला. सावनी खूप एक्साइटेड असते आणि खूप खुशही असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता घरी येते आणि टीव्हीची सेटिंग चेक करत असते. तेवढ्यातच तिथे कोमल येते आणि मुक्ताला विचारते वहिनी तू मला बोलवलेस का? तर मुक्ता म्हणते हो. कोमल, तू माझे एक काम करशील का? अगं सावनीने एक डिझायनर अपॉइंट केली होती, परंतु ती अचानक लंडनला गेली आहे आणि तिने काही मुलींना पाठवलं आहे, परंतु ते जे काही काम करत आहेत ते सावनीला आवडत नाहीये आणि त्यामुळे ती खूप पॅनिक झाली आहे. तू एक काम करशील का? तू सावनी सोबत थांबशील का? इथे राहशील का? तर कोमल म्हणते हो वहिनी, मी थांबेन ना. तर मुक्ता म्हणते तू तिच्या बरोबर इथेच थांबायचं आहे आणि हो, तू कुठेही जाऊ नको. मी आता तयार होते. सावनीने माझ्यासाठी एक साडी दिली आहे, ती मी साडी नेसते आणि पुढे जाते. कोमल म्हणते वहिनी ठीक आहे. तर मुक्ता ही कोमलला म्हणते अजून एक माझं काम करशील का? कोमल म्हणते काय करू वहिनी, सांग ना. तर मुक्ता ही कोमलला म्हणते तू एक काम कर, मी जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबायचं आहे, तोपर्यंत प्लीज तुम्ही निघू नका. तर कोमल विचारते वहिनी अगं नक्की काय आहे? मुक्ता म्हणते कोमल मी तुला नक्कीच सांगेन, परंतु मी जे पण सांगत आहे ते नीट कर. कोमल म्हणते ठीक आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिकाही हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे डेकोरेशन करण्यासाठी आलेली असते आणि मिहिकाने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. आता मिहिका डेकोरेशन करत असते, रूम सजवत असते. त्याच वेळी एक वेटर येतो आणि मिहिकाला म्हणतो मॅडम तुमच्यासाठी कॉफी. तर मिहिका म्हणते परंतु मी मागवलीच नव्हती, मी ऑर्डर केलीच नाहीये. तर तो म्हणू लागतो की साहेबांनी पाठवली आहे. मिहिका विचारते की कोण साहेब? तर वेटर म्हणतो की हर्षवर्धन साहेब, त्यांनीच तुमच्यासाठी ही कॉफी पाठवली आहे. आता हर्षवर्धनने कॉफी पाठवली म्हणून मिहिका म्हणते की ठीक आहे, तुम्ही इथे ठेवा. असं म्हणत हर्षवर्धनला ती टेबलवर कॉफी ठेवायला सांगते आणि हर्षवर्धन आपली एवढी काळजी घेत आहे म्हणून मिहिका खूप खुश असते आणि ती टेबलवर कॉफी ठेवायला सांगितलेली असते. तर दुसरीकडे मुक्ताही तयार होत असते आणि तेवढ्यातच मुक्ताला फोन येतो. आता मुक्ताला नताशाने फोन केलेला असतो आणि नताशा ही मुक्ताला म्हणते मॅम, ठरल्याप्रमाणे सगळं काही होत आहे. प्लॅन प्रमाणे रूम मध्ये सीसीटीव्ही पण लागले आहेत आणि हर्षवर्धनने सांगितलं आहे की तो 15 मिनिटात येईल. तर मुक्ता म्हणते ठीक आहे, ओके, मी आता निघतच आहे, परंतु मी टीव्हीची सेटिंग ज्याप्रमाणे तू सांगितली होतीस त्याप्रमाणे करून ठेवली आहे. परंतु नताशा तू स्वतःची काळजी घे. मला कळत आहे की आपण हे सगळं काही चांगल्यासाठी करत आहोत, परंतु मला खरंच तुझी काळजी वाटत आहे. तर नताशा म्हणते ओके मॅम, तुम्ही माझी काळजी करू नका, परंतु तुम्ही लवकरात लवकर या. मुक्ता म्हणते की हो मी येतच आहे, परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव की तू स्वतःची काळजी घे, तुला काही झालेलं मला चालणार नाही. नताशा म्हणते ठीक आहे. तर इकडे मुक्ताने फोन ठेवल्यानंतर मुक्ता मनाशीच म्हणते की काय होणार आहे मला काहीच कळत नाही, मला तर ह्या मुलीची काळजी वाटत आहे. आता मुक्ताला काळजी वाटत असते, परंतु इकडे नताशाच्या समोर हर्षवर्धन असतो. आता नताशा हर्षवर्धनला म्हणते घ्या, तुला अडवणारी शिकार आता स्वतःच जाळ्यात अडकली आहे. आता तू एक काम कर, तोवर तुझं काम करून घे. आता हर्षवर्धन खूप खुश असतो. नताशाने हर्षवर्धनच्या प्लॅन प्रमाणे सगळं काही केलेलं असतं आणि मुक्ता त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेली असते. तर दुसरीकडे मिहिका डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर पाहते तर मिहिकालाच डेकोरेशन खूप आवडलेलं असतं. मिहिका मध्ये डेकोरेशन पूर्ण झालं आहे आणि जिजूंना सुद्धा खूप आवडणार आहे. आता मिहिका मोबाईल घ्यायला जाणार त्याच वेळी तिच्या लक्षात येतं की आपल्यासाठी कॉफी आलेली असते आणि म्हणूनच मिहिका ती कॉफी पित असते आणि ती डेकोरेशन पाहत असते. मिहिकाला डेकोरेशन खूप आवडलेलं असतं आणि ती पाहतच कॉफी पित असते. तर आता वेटरने पाहिलेलं असतं की मिहिका कॉफी पित आहे. आता वेटर हा हर्षवर्धनला खुणावूनच सांगतो की मिहिका मॅडमने कॉफी प्यालेली आहे. आता मिहिका कॉफी पिते हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे मिहिकाला कुठल्याच गोष्टीची जाणीव नसते आणि ती कॉफी पित असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी तयार होत असते आणि तिला पाहून इंद्राताई म्हणतात आई एक वेळे हेच दिवस आमच्या नशिबात होते का? आता हिची उडबस आम्ही करायची का? जा बाई, एकदा नटून टटून जा, म्हणजे तू गेलीस म्हणजे आमच्या मागची पिढाच गेली. तर स्वाती म्हणते नाहीतर काय, अगं मम्मी मुक्ताचे आई बाबा बघ ना, त्यांना हिच्या लग्नालाच यायला नको म्हणून ते फिरायला गेले. तर इंद्राताई म्हणतात तुझ्या पप्पांना पण मी तेच सांगत होते की आपण फिरायला जाऊ,
जाऊ, परंतु नाही, ते स्वतःच गेले त्यांच्या मित्रांबरोबर आणि मला इथेच ठेवलं आहे या चटक चांदिनीच्या लग्नाला जायला. तर कोमल मध्ये जाऊ दे ना ग मम्मी, आपण मिहीरसाठी आलो आहोत ना, मिहीर जवळ बघून आपण हे सगळं काही करत आहोत ना, त्याच्यासाठी करत आहोत ना, मग त्याच्यासाठी आपण जाऊया लग्नाला. आता इकडे सावनी खूप छान अशी तयार होत असते, तर स्वाती म्हणते की हो आपल्याला लग्नाला तर जावंच लागणार, कारण फक्त मिहीरसाठी. तर इंद्राताई म्हणतात लग्नाला तर मी जाणारच आहे आणि हो गेल्यानंतर भरपूर खाऊन घेणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे का? तर स्वाती विचारते काय? तर इंद्राताई म्हणतात 501 रुपये, 501 रुपयाचं मी हिच्यासाठी पाकिट भरलं आहे. आता हे ऐकल्यानंतर स्वाती आणि कोमलला धक्काच बसतो. स्वाती म्हणते काय ग मम्मी? तर इंद्राताई म्हणतात मग काय, हिच्यासाठी मी जास्त पैसे द्यायचे आहेत का? परंतु ए पोरींनो, मला एक प्रश्न पडला आहे, ही हॉस्पिटलमध्ये बदली तर झाली असणार नाही ना? तर स्वाती म्हणते मम्मी अगं तू काय बोलत आहेस? तर इंद्राताई म्हणतात हो ना, अगं विचार करा, मिहीर किती चांगला आहे आणि ही किती वेगळी आहे. मला तर काहीच कळत नाही, मला वाटतही नाही की ही मिहीरची बहीण आहे. तर आता कोमल आणि स्वातीला हसायला येत असतं, तर तेवढ्यातच इंद्राताईंना लकीचा फोन येतो. आता लकीचा फोन आलेला असतो, परंतु इकडे सावनीची काही तयारी झालेली नसते. तर इंद्राताई लकीचा फोन उचलतात आणि लकीला म्हणतात हो हो लकी, आम्ही तयारच आहोत. तर त्यानंतर लकी म्हणतो परंतु तुम्ही निघाला नाहीत का? तर इंद्राताई म्हणतात अरे आम्ही निघणारच आहोत, परंतु ही सावनी, या सावनीची काही हौसच पेटत नाही, अरे अजूनही मेकअपच चालला आहे. तर सावनी मात्र रागानेच इंद्राताईंकडे पाहत असते. तर इंद्राताई म्हणतात की माझी सून मेकअप न करता अगदी गौरीसारखी दिसत आहे आणि गेली सुद्धा, आणि हिचं काय, हिचा मेकअपच चालला आहे, हिचं काही आवरतच नाहीये. परंतु थांब, आम्ही लगेचच निघतो असं म्हणत इंद्राताई फोन ठेवतात. तर इंद्राताई त्यानंतर सावनीला विचारतात काय ग बाई, झालं का तुझं? तर सावनी इंद्राताईंना 5 मिनिट, जस्ट 5 मिनिट असं बोलत असते. तर इंद्राताई रागानेच म्हणतात हो हो जस्ट 5 मिनिट. आता इंद्राताईंना सावनीचा खूप राग आलेला असतो, परंतु सावनीची काही तयारी होत नसते. सावनी खूप छान अशी तयार होत असते. इंद्राताई म्हणतात आता हिची तयारी कधी होणार आहे? आता हिच्यासाठी आम्ही इथेच थांबायचं आहे का? तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही तयार होऊन हॉलवर येते, परंतु मुक्ताचा कुठेच लक्ष नसतो. मुक्ता ही स्वतःच्या विचारामध्येच असते. मुक्ताला नताशाची काळजी वाटत असते, परंतु मुक्ताला हॉलवर आलेल्या सागरने पाहिलेलं असतं. आता सागर मुक्ताकडे पाहत असतो. मुक्ता खूप छान तयार होऊन आलेली असते, त्यामुळे सागरची काही नजर हटत नाही, परंतु मुक्ताचा काही सागरकडे लक्ष नसतो. आता सागरा मुक्ताला म्हणतो काय जमाना आला आहे, नवरा बायकोकडे अगदी एकटक पाहत आहे, परंतु बायकोचं लक्षही नाही. तर मुक्ता ही मनाशी विचार करत म्हणते मी काय करू, बिचाऱ्यांना काहीच माहित नाहीये, मी यांना काहीच सांगितलं नाही, मी हे सगळं काही यांच्यापासून लपवून ठेवलं आहे, परंतु हे सत्य मी यांना सांगू का? पुन्हा एकदा मी यांची फसवणूक करत आहे का? मुक्ताच्या मनामध्ये असंख्य प्रश्न येतात. तर तेवढ्यातच सागरा मुक्ताला भानावर आणत म्हणतो हॅलो अगो काय चाललं आहे? मला नाही, परंतु तुम्ही स्वतःला तरी आरशात बघितलं आहे ना? तर मुक्तामध्ये काही राहिलं आहे का? तर सागरा मुक्ताला म्हणतो अहो इतकं सुंदर दिसायची काय गरज आहे? तर मुक्ता म्हणते काय सागर? तर सागर म्हणतो हो ना, एवढी सुंदर दिसायची काहीच गरज नाहीये. अहो देवाने स्त्रियांना रूप दिलं आणि सुंदर कसं दिसायचं याची कला पण दिली, आणि तुम्ही त्या कलेचा अगदी पुरेपूर वापर करत आहात, आणि पण माझी तर विकेट जात आहे. तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो मी एक सांगू का, यांचं काही माहित नाही लग्न होणार की नाही, परंतु आपण लग्न करूया का पुन्हा एकदा? तर मुक्ता म्हणते सागर. तर सागर म्हणतो हो ना, तुम्ही सुंदर दिसताय ना, म्हणून मला असं वाटत आहे की आपण पुन्हा एकदा लग्न करावं. परंतु मुक्ताचा काही लक्ष नसतो. मुक्ता मात्र आपल्याच विचारामध्ये असते. तर सागरा मुक्ताला म्हणतो काय झालंय, एवढ्या सुंदर दिसताय म्हणून भाव खाताय का? तर मुक्ता म्हणते नाही हो सागर, असं काहीच नाही. तेवढ्यातच तिथे मिहीर येतो आणि सागरला म्हणतो दादूस अरे बँजोवाल्यांचा फोन आला होता, भरपूर पाऊस आल्यामुळे ते येत नाहीये, ते अडकले आहेत. तर सागर म्हणतो मिहीर आता मी कोणाशी बोलत आहे? तर मिहीर म्हणतो वहिनीशी. तर सागर म्हणतो मग मी माझ्या सुंदर बायकोशी बोलत असताना 2 मिनिटं मला बोलू देशील का? तर मिहीर म्हणतो दादूस अरे तुझ्या या सुंदर बायकोसोबत तू कधीही बोलू शकतोस, परंतु आता कधीही वरात येऊ शकते, प्लीज मला मदत कर ना. तर मुक्ता म्हणते सागर प्लीज मिहीरला मदत करा. तर तेवढ्यातच मुक्ताच्या समोरून हर्षवर्धन जातो. आता मुक्ताने हर्षवर्धनला जाताना पाहिलेलं असतं. आता हर्षवर्धन मुद्दामच मुक्ताच्या समोरूनच जात असतो. आता हर्षवर्धनने मुक्तालाही पाहिलेलं असतं. आता हर्षवर्धन रूम जवळ जात असतो आणि मागे वळून पाहतो तर मुक्ता ही पायरीजवळ उभी असते. हर्षवर्धन दरवाजा उघडतो आणि ते रूम मध्ये जातो. मुक्ता म्हणते आता सगळं काही प्लॅन प्रमाणे होत आहे, परंतु स्वामी सगळं काही चांगलं होणार ना, मनात चांगला हेतू ठेवूनच करत आहे, आणि आता सगळं काही नीट होऊ दे, आता काही चुकायला नको, आता तरी या हर्षवर्धनचा खरा चेहरा सर्वांसमोर येऊ दे स्वामी. मुक्ता ही खूप काळजीत असते, मुक्ताला खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे हर्षवर्धन रूम मध्ये येतो, परंतु तोपर्यंत मिहिका बेशुद्ध झालेली असते, त्यामुळे मिहिकाला काहीच माहित नसतं. आता मिहिकाने खूप छान अशी रूम सजवलेली असते. ते पाहून हर्षवर्धन म्हणतो मिहिका खरंच खूप छान रूम सजवली आहेस, अगं मी तुला म्हणालो होतो की तुझ्या हनीमून स्वीट सारखीच ही रूम सजव, परंतु तू तर ते मनावरच घेतलंस आणि ही रूम अगदी छान सजवली आहेस, परंतु तुला तर माहितच नाहीये की हा बेड आणि ही रूम आपल्यासाठीच सजली आहे. मिहिका हे सगळं काही आपल्यासाठी आहे, सावनीसाठी नाही. तर दुसरीकडे नताशा मुक्ताला मेसेज करते की ऑल ओके. तर मुक्ता म्हणते बरं आहे, सगळं काही ठीक आहे, म्हणजे काहीच भीती नाही. आता असा विचार करत मुक्ता ही कोमलला फोन करते आणि कोमलला विचारते कोमल तुम्ही निघालात का? तर कोमल म्हणते नाही वहिनी, आता आम्ही निघणारच आहोत. तर मुक्ता म्हणते तुम्ही माझ्या आईच्याच घरी आहात ना? तर कोमल म्हणते की हो, कारण मिहीरने सांगितलं आहे की आता
सावनीला घेऊन यायला. तर मुक्ता म्हणते ओके ठीक आहे, मग तू एक काम करशील का कोमल, माझ्या माहेरचा टीव्ही आहे तो ऑन करशील का आणि त्याची सेटिंग जरा चेक करशील का. तर कोमल विचारते वहिनी अगं काय झालं आहे. तर मुक्ता म्हणते मी तुला सगळं काही कोमल नंतर सांगेन, तू प्लीज माझं काम करशील का. तर कोमल म्हणते हो ठीक आहे. तर मुक्ता म्हणते परंतु ज्यावेळी सावनी समोर असेल त्याच वेळी टीव्ही ऑन कर. तर कोमल म्हणते ठीक आहे वहिनी. तर दुसरीकडे मुक्ताला अजूनही काही हालचाल जाणवत नसते आणि म्हणूनच मुक्ता ही त्या रूम जवळ येते आणि कान लावून ऐकत असते, परंतु काहीच आवाज येत नसतो. मुक्ता म्हणते बापरे, ठरवल्याप्रमाणे सगळं काही होणार ना, कारण बराच वेळ झाला आहे, या मुलीचा मला एक मेसेजही आला नाहीये किंवा कॉलही आला नाहीये. मुक्ता मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य स्वातीला म्हणतो आता तुमची तयारी झाली की आम्हाला सांगा, तोपर्यंत मी आणि सई खेळतो. स्वाती म्हणते ठीक आहे, परंतु पळू नका. आता आदित्य आणि सई खेळण्यासाठी निघून गेलेले असतात. तर इकडे सावनीची धावपळ चालू असते. सावनी ही फोनवर बोलत असते आणि म्हणते की हो मी तयार आहे, आता माझी तयारी झाली आहे. एक मिनिट असं मला सावनी ही बाल्कनी जवळ येते आणि बाल्कनीतून खाली पाहते आणि म्हणते तुम्ही आला आहात का, मी रेडी आहे, आता आम्ही उतरतोच. आता सर्वजण लग्नाला जाण्यासाठी निघणारच, परंतु त्याआधी मुक्ताने सांगितल्याप्रमाणे कोमलने कोणाच्याही नकळतपणे टीव्ही ऑन केलेला असतो. आता कोमलने टीव्ही ऑन केलेला असतो, परंतु त्या टीव्हीवर वेगळंच चित्र दिसत असतं. आता ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. इंद्राताईंच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इंद्राताई मोठ्यानेच म्हणतात मिहिका. आता तेवढ्यातच सावनीचाही लक्ष जातो. आता सावनीने हर्षवर्धन आणि मिहिकाला एकमेकांच्या मिठीमध्ये पाहिलेलं असतं. आता ते पाहून सावनीलाही धक्का बसतो. इंद्राताई विचार करू लागतात हे काय आहे. इंद्राताई सावनीजवळ रागाने पाहतात, मात्र सावनी काही न बोलता धावतच निघून जाते. आता कोमल लगेच टीव्ही बंद करते आणि सर्वजण धावत सावनीच्या मागे मागे जातात आणि हॉलवर निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही नताशाच्या मेसेजची वाट पाहत असते, परंतु नताशाने काहीच मेसेज केलेला नसतो आणि म्हणूनच मुक्ता ही नताशाला मेसेज करते, परंतु नताशा मेसेजचा काहीच रिप्लाय देत नाही. आता मुक्ता ही नताशाला फोन करते, परंतु नताशा फोनही उचलत नसते. आता मुक्ता ही घाबरून गेलेली असते आणि मनाशीच म्हणते सगळं काही ठीक असेल ना. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि मुक्ताला विचारतो मुक्ता एक मिनिट, तुम्ही इथे काय करत आहात. आता मुक्ता एवढी घाबरून गेलेली असते की मुक्ता सगळं सत्य सागरला सांगते आणि सागरला म्हणते सागर ऐका ना, मी तुम्हाला म्हणाले होते की या सगळ्यापासून मी लांब राहणार आहे, परंतु मी तुमचं ऐकलं नाही. खरं तर मी तुमचं ऐकायला हवं होतं. सागर विचारतो मुक्ता शांत व्हा, अहो नक्की काय झालंय तुम्ही सांगा ना. तर मुक्ता म्हणते की मला त्या मुलीने रात्री फोन केला होता. सागर विचारतो की कोणती मुलगी. तर मुक्ता म्हणते आपण हर्षवर्धनच्या घरी गेलो होतो तेव्हा ती मुलगी होती, आठवते का तुम्हाला. नताशा. सागर म्हणतो हो आठवते आहे. तर मुक्ता म्हणते की ती आता प्रॉब्लेम मध्ये आहे, आता ती भेटण्यासाठी हर्षवर्धनला आतमध्ये केली आहे, परंतु ती काहीच रिप्लाय करत नाहीये, मी तिच्या प्लॅनचा भाग झाले होते. सागर म्हणतो ठीक आहे. आता सागर रागाने दरवाजा ओपन करतो. आता दरवाजा ओपन केल्यानंतर सागरला धक्काच बसतो. सर्व सामान इकडे तिकडे पडलेलं असतं. आता हर्षवर्धन मिहिकाच्या मिठीत असतो. आता हे पाहून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. सागरला सुद्धा हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो, परंतु मुक्ताला एवढा धक्का बसलेला असतो की आता सागर मुक्ताला त्या धक्क्यातून सावरत असतो, परंतु मुक्ता मात्र सावरत नसते. परंतु सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तुम्हाला आता सावरावं लागेल, आता मिहिकाला सावरा. असं म्हणत मुक्ताला मिहिकाजवळ जायला सांगतो. मुक्ता ही मिहिकाला सावरत असते. तर इकडे सागरने पाणी मारूनच हर्षवर्धनला जागा केलेलं असतं आणि त्यानंतर तो हर्षवर्धनचा गळाच पकडतो. आता मुक्ताई हर्षवर्धनच्या कानाखाली मारत असते आणि ती खूप चिडलेली असते. मुक्ताला या सगळ्याचाच खूप शॉक बसलेला असतो आणि मुक्ता धक्क्यात जाते आणि खालीच बसते. सागरा मुक्ताला सावरत असतो आणि त्याच वेळी तिथे मिहीर येतो. आता मुक्ताची ती अवस्था पाहून मिहीरलाही धक्का बसतो आणि त्याच वेळी मिहीरचा लक्ष बेडवर जातो. तर बेडवर मिहिका पडलेली असते. आता मिहिकाची ही अवस्था पाहून मिहीरच्याही पायाखालची जमीन सरकते. मुक्ता खूप रडत असते. तर मिहिकाची झालेली अवस्था पाहून मिहीर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हर्षवर्धनला मारण्यासाठी जातो, परंतु सागर मिहीरला थांबवतो आणि मिहीरला म्हणतो मिहीर आता वाद घालण्याची वेळ नाहीये, तू अगोदर मिहिकाला सावर. आता परंतु मिहिकाची ती अवस्था पाहून मिहीरला खूप वाईट वाटत असतं आणि त्याला धक्काही बसलेला असतो. मिहिरा मिहिकाच्या समोर येऊन उभा राहतो, परंतु त्याला काय करावं काहीच सुचत नसतं. तर इकडे सागरा मुक्ताला सावरत म्हणतो मुक्ता तुम्ही स्वतःला सावरा आणि आता मिहिकाला सावरणं खूप गरजेचं आहे. मुक्ता लगेच उठते आणि त्यानंतर मिहीर आणि मुक्ता मिहिकाला घेऊन तिथून निघून जातात. आता सागरा हर्षवर्धनला खूप मारतो आणि म्हणतो तुझे हे करण्याची हिंमतच कशी झाली, परंतु हर्षवर्धनने नाटक केलेलं असतं. आता मुक्ता मात्र त्या संपूर्ण जाळ्यामध्ये अडकलेली असते. तर इकडे सावली येते आणि मोठमोठ्याने हर्षवर्धनला आवाज देऊ लागते. तेवढ्यातच सागरा हर्षवर्धनची कॉलर पकडतो आणि त्याला खाली घेऊन येत असतो, परंतु मुक्ताचं काहीच लक्ष नसतं. मुक्ता या सगळ्या गोष्टीमुळे तिला खूप धक्का बसलेला असतो. तर इंद्राताई लकी सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात. तर त्यानंतर सागरा हर्षवर्धनला सावनीच्या समोर उभा करतो, परंतु हर्षवर्धनची ती अवस्था पाहून सावनीलाही धक्का बसतो. सावनी रागानेच हर्षवर्धनकडे पाहत असते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो
म्हणतो तिनेच मला भांग दिली आणि तीच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे मला काहीच आठवत नाहीये, तीच माझ्या अंगावर आली. आता हे सगळं ऐकल्यानंतर मुक्ताला खूप राग आलेला असतो. मुक्ता म्हणते थांबवा हे सगळं. तर हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो तुझ्या भावाची होणारी बायको आणि तुझ्या नवऱ्याची एक्स बायको ह्या दोघांनी मिळून माझी इमेज खराब केली आहे आणि तिने माझी इमेज खराब करण्यासाठीच हे सगळं काही केलं आहे. त्यामुळे आता मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. तर मुक्ताने नताशाला बोलवलेलं असतं आणि मुक्ता ही नताशाला म्हणते सांग आता जे काही घडलंय ते सगळं सांग. आता नताशा खोटं बोलत म्हणते की हर्षवर्धनची माझ्यावर वाईट नजर आहे हे सांगण्यासाठी मुक्ताने मला सांगितलं होतं. आता हे ऐकल्यानंतर मुक्तालाच धक्का बसतो. आता हर्षवर्धन सावनीला म्हणतो हे सगळं काही मिहिकाने मुद्दामहून केलं आहे आणि मिहिका आणि मुक्ताने हे सगळं करण्यासाठी मला भाग पाडलं होतं. आता हर्षवर्धनच्या या बोलण्यावर सावनीचा विश्वास बसेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.